नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर पुन्हा एकदा MST CET मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 1 मॅथमॅटिकल लॉजिक्स येऊन तुमच्या समोर उपस्थित झालो आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ लॉजिकल स्टेटमेंट मध्ये सिंपल स्टेटमेंट आपण समजून घेतलं. सिंपल स्टेटमेंटचं नेगेशन काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेतलं होतं. त्यानंतर आपण टाइप्स ऑफ स्टेटमेंट मध्ये आपण सिंपल स्टेटमेंट बघितलं होतं बघा. सिंपल स्टेटमेंट मध्ये सिंगल मिनिंग स्टेटमेंट असतं. दे आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर PQRS. एक्झाम्पल बघितलं होतं राजू इज टॉल, सिमरन इज ऑनेस्ट. त्यानंतर आपण बघितलं नेगेशन ऑफ सिंपल स्टेटमेंट. आणि नेगेशन ऑफ सिंपल स्टेटमेंट मध्ये बघितलं आपण का सिंपल स्टेटमेंटचं नेगेशन फाइंड करताना आपण नॉट लावतो. and the symbol used to find negation statement is like a similarity sign. Negation of statement can also be obtained by using it is not true that or it is false that. ते पण आपण बघितलं होतं. Some words interchange, that is and changes to or changes to and. Some changes to all changes to some. Every changes to at least one changes to every. And the symbol existential quantifier changes to universal quantifier changes to existential quantifier. त्यानंतर आपण एक्झाम्पल बघितलं बघा. P Rome is in Italy, negation P Rome is not in Italy. Q 5 plus 5 equal to 10, negation P आपण बघितलं 5 plus 5 is not equal to 10 है ना. आपण या ठिकाणी बघितलं universal quantifier takes value n which belongs to capital N is natural number, comma म्हणजे such that n plus 7 is greater than 6. आता या ग्रेटर दॅनचे अपोजिट काय येईल? लेस दॅन इक्वल टू येईल किंवा याच्यावर काट मारायची, ते पण आपण बघितलं होतं या ठिकाणी. सो या ठिकाणी बघा लेस दॅन इक्वल टू आहे किंवा ग्रेटर दॅनला आपण काट मारली तरी चालेल. हे आपण सिंपल स्टेटमेंटचं आणि नेगेशन ऑफ सिंपल स्टेटमेंट आपण बघितलं. त्यानंतर आपण बघितलं कंपाऊंड स्टेटमेंट. when two or more simple statements are connected to form a single statement, then that statement thus formed is called a compound statement. आणि मग या ठिकाणी the words which are used to connect the simple statements are called logical connectives. The words and, but, or, if, then, if and only if are logical connectives. This not is only used in negation of simple statement. त्यानंतर या ठिकाणी एक्झाम्पल बघितलं. एक्झाम्पल नंबर 1 P Rama is tall, Rama is thin. आणि या दोन सिंपल स्टेटमेंट P आणि Q वरनं आपण कंपाऊंड स्टेटमेंट तयार केलं बघा. Rama is tall and thin. या ठिकाणी लॉजिकल कनेक्टिव्ह अँड वापरली गेली बघा. एक्झाम्पल नंबर 2 टीना इज हार्ड वर्कर, क्यू टीना इज ब्युटिफुल. आणि या दोघांना जॉईन करून बघा कंपाऊंड स्टेटमेंट तयार केलंय. टीना इज हार्ड वर्कर और ब्युटिफुल. मग हे आपण कंपाऊंड स्टेटमेंट बघितलं. त्याचे दोन एक्झाम्पल आपण बघितले. त्यानंतर देयर आर टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स आर देयर आर 4 टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. आणि त्याचा फर्स्ट टाइप आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट केलं होतं. आणि ड्यू टू इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम, टेक्निकल प्रॉब्लेम, तो व्हिडिओ आपण या ठिकाणी आपला एंड झाला होता. तर टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट बघा. द कंजंक्शन स्टेटमेंट and but आणि सिम्बॉल इज अपसाइड एरो. म्हणजे आपण कंजंक्शन स्टेटमेंटचं नेम आपल्याला काय कोणत्या फॉर्मॅट मध्ये लक्षात ठेवायचं आहे? आपल्याला ठेवायचं आहे नेम, बरोबर. नेम नंतर आपण काय लक्षात ठेवणार? नेम नंतर लॉजिकल कनेक्टिव्हज युज्ड आपण लक्षात ठेवणार आहोत. लॉजिकल कनेक्टिव्हज युज्ड. आणि कोणते लॉजिकल कनेक्टिव्हज आपण यूज करणार आहोत ते आपण लक्षात ठेवणार. आणि त्यानंतर आपण लक्षात ठेवणार आहोत नेक्स्ट केस आपण लक्षात ठेवणार आहोत दॅट इज सिम्बॉल. मग या ठिकाणी आपण जर बघितलं, तुम्ही जर लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल कंजंक्शन स्टेटमेंट मध्ये या ठिकाणी कंपाऊंड स्टेटमेंट लक्षात ठेवण्यासाठी फर्स्ट वी आर गोइंग टू रिमेंबर नेम ऑफ कंजंक्शन स्टेटमेंट.
Secondly, we are going to remember logical connectives. Logical connectives used. Logical connectives used in compound statement. Thirdly, symbol. Thirdly, symbol we are going to remember. या तीन गोष्टी जर आपल्या लक्षात राहिल्या, नेम, लॉजिकल कनेक्टिव्ह आणि सिम्बॉल, तर आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं होईल. फॉर एक्झाम्पल इथं बघा, फर्स्ट नेम इज कंजंक्शन कंपाऊंड स्टेटमेंट, सेकंड लॉजिकल कनेक्टिव्ह अँड बट, अँड इट्स थर्डली सिम्बॉल. बरोबर. त्यानंतर फोर्थ मध्ये आपण लिहिणार, या ठिकाणी लक्षात ठेवणार सम अदर लॉजिकल कनेक्टिव्ह, सम अदर लॉजिकल कनेक्टिव्ह आपण लक्षात ठेवणार या ठिकाणी. सम अदर लॉजिकल कनेक्टिव्ह युज्ड इन कंपाऊंड स्टेटमेंट. या चार फॉर्मॅट मध्ये आपल्याला प्रत्येक कंपाऊंड स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. दॅट विल हेल्प यू टू सॉल्व द प्रॉब्लेम्स क्विकली. या ठिकाणी आपण बघितलं, फर्स्ट कंजंक्शन स्टेटमेंट नेम, या ठिकाणी लॉजिकल कनेक्टिव्ह अँड किंवा बट आपण या ठिकाणी वापरतो. आणि हा जो सिम्बॉल आहे याला आपण कसं रीड करणार, एरो हेड अपसाइड, एरो हेड अपसाइड असं त्याला आपण या ठिकाणी वाचणार. एरो हेड अपसाइड, अपसाइड एरो दिसतोय त्याच्यामुळे एरो हेड अपसाइड. बघा या ठिकाणी डेफिनेशन काय बघा, व्हेन टू सिंपल स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय द वर्ड अँड ऑब्लिक बट, व्हेन टू सिंपल स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय द वर्ड अँड ऑब्लिक बट, then such compound statement is called conjunction statement, and the symbol used in conjunction statement is arrowhead upside. ओके. त्यानंतर या ठिकाणी बघितलं आपण एक्झाम्पल पर्यंत पोहोचलो. नोट, नायदर नॉर, एट, इवन दो, स्टील, मोर ओव्हर आर also used as logical connectives. फोर्थ है ना, नंबर 4 मध्ये आपण अदर लॉजिकल कनेक्टिव्ह आपण लक्षात ठेवलं. बरोबर. पहिले बघा डेफिनेशन, नेम, मग डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी समजली, आपल्याला सिम्बॉल या ठिकाणी समजला, अँड आणि बट आपण यूज करत आहोत हे आपल्याला समजलं. त्याबरोबर नायदर नॉर पण यूज करतो, एट, इवन दो, स्टील, मोर ओव्हर हे लॉजिकल कनेक्टिव्ह या ठिकाणी आपण यूज करतो हे आपल्याला समजलं. नाउ लेट्स गो टू द एक्झाम्पल. बघा, P, mango is a fruit, Q, potato is a vegetable. Mango is a fruit and potato is a vegetable. बघा, P, mango is a fruit, Q, potato is a vegetable. हे P आणि Q जे दोन सिंपल स्टेटमेंट्स आहे त्यांचा उपयोग करून, त्यांचा वापर करून, त्यांचा यूज करून आपल्याला कंजंक्शन कंपाऊंड स्टेटमेंट तयार करायचं. बघा, तो कंजंक्शन कंपाऊंड स्टेटमेंट काय येणार बघा, mango is a fruit but potato is a vegetable है ना. या बटच्या जागेवर तुम्ही अँड पण लिहू शकता. या बटच्या जागेवर तुम्ही काय लिहू शकता, अँड लिहू शकता. बरोबर ना. इवन दो लिहू शकता, स्टील लिहू शकता. किती लक्षात. सो मँगो इज अ फ्रूट बट पोटॅटो इज अ व्हेजिटेबल. सो मँगो इज अ फ्रूट अँड पोटॅटो इज अ व्हेजिटेबल. किती लक्षात. त्यानंतर या ठिकाणी बघितलं सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म कसं आहे, मग सिम्बॉलिक फॉर्म कसं यूज केले जाते बघा. सिम्बॉलिक फॉर्म यूज करताना आपल्याला या ठिकाणी बघा, हा मँगो इज अ फ्रूट हा जो पहिला सिंपल स्टेटमेंट आहे त्याला काय आहे बघा, इट इज डिनोटेड बाय अ स्मॉल लेटर P. देन द सेकंड सिंपल स्टेटमेंट इज डिनोटेड बाय स्मॉल लेटर Q. आणि मग लक्षात आलं बघा, या ठिकाणी आलं P, Q आणि बट म्हणजे अँड आणि बट या ठिकाणी असताना आपल्याला सिम्बॉल यूज करायचा आहे बघा, या ठिकाणी एरो हेड अपसाइड. आणि मग या ठिकाणी एरो हेड अपसाइड. सो P एरो हेड अपसाइड Q. सो P एरो हेड अपसाइड Q is the symbolic representation of example. बरोबर. मग या ठिकाणी आपल्या लक्षात आलंय कंजंक्शन कंपाऊंड स्टेटमेंट. आता आपण नंबर 2 कडे चाललोय बघा, डिसजंक्शन. नाव लक्षात ठेवायचं आपल्याला. डिसजंक्शन कंपाऊंड स्टेटमेंट, लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर, आणि याला म्हणणार आपण एरो हेड डाऊन साइड. काय म्हणणार आपण याला, एरो हेड डाऊन साइड इज अ सिम्बॉल. बरोबर. आणि मग लक्षात आलं एरो हेड डाऊन साइड सिम्बॉल इज लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर, मॅक्सिमम टाइम्स ऑर इज युज्ड एज लॉजिकल कनेक्टिव्ह. नाव आहे डिसजंक्शन. So let's go to definition. When two simple statements are connected by the word or, then such a compound statement is called a disjunction statement. The symbol used in conjunction statement is arrowhead downside. बघा या ठिकाणी पहिलं काम होतं ना डेफिनेशन. या ठिकाणी बघा फर्स्ट वर्क डेफिनेशन. इथे आपण फर्स्ट वर्क डेफिनेशन आपल्या ब्रेन मध्ये स्टोर आहे.
बघा नंतर या ठिकाणी आपण नोट, या ठिकाणी बघा नंबर 2 मध्ये आपण काय केलं होतं, सम अदर लॉजिकल कनेक्टिव्ह, इथे पण आपण लिहितो आहे ना नंबर 2 मध्ये सम अदर लॉजिकल कनेक्टिव्ह. आयदर ऑर इज ऑल्सो यूज्ड फॉर disjunction statement. Either or is also used for disjunction statement. Then we go for number 3 example. या number 3 मध्ये काय मग, the number 3 is example. Then we go for example. बघा तोच example घेतला आपण. P mango is a fruit and Q potato is a vegetable. So disjunction compound statement तयार करताना आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करावं लागेल, that is or. So mango is a fruit or, बघा लॉजिकल कनेक्टिव्ह काय यूज झालंय, mango is a fruit or potato is a vegetable. आणि त्यानंतर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलंय नंबर 4 मध्ये है ना, नंबर 4 मध्ये आहे सिम्बॉलिक फॉर्म. सो नंबर 4 मध्ये बघा सिम्बॉलिक फॉर्म. मँगो इज अ फ्रूट, कोण सांगतंय मँगो इज अ फ्रूट, मँगो इज अ फ्रूट इज डिनोटेड बाय P and potato is vegetable by Q. त्यानंतर या ठिकाणी लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर आहे आणि ऑर साठी सिम्बॉल इज arrow head downside. So P downside arrow Q is the logical, sorry, is the symbolic form for disjunction compound statement. For disjunction compound statement. So let's go to number 3. It is conditional compound statement. Number 3 मध्ये काय आहे, conditional compound statement. Conditional compound statement. Logical connective if then आणि symbol is arrow head one side. याला काय म्हणणार आपण, arrow head one side म्हणणार आपण त्याला, arrow head one side. So let's go to number 1, that is definition. When two simple statements are connected by the word if then such a compound statement is called conditional statement. The symbol used in conditional statement is one side arrow. Symbol कसा आहे बघा, याला one side arrow म्हणणार आपण आणि याला काय म्हणणार, one side arrow. एक साइडला arrow आहे, one side arrow. Symbol used in conditional statement is one side arrow. त्यानंतर या ठिकाणी आला बघा नंबर 2 मध्ये नोट है ना, इफ देन च्या व्यतिरिक्त कोणते कोणते लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करू शकतो आपण बघा. त्या ठिकाणी त्या अगोदर या ठिकाणी नोट मध्ये पहिले ते म्हणताय फॉर द इम्प्लिकेशन. कंडिशनल स्टेटमेंटला अजून दुसरं नाव काय आहे, इम्प्लिकेशन. कंडिशनल स्टेटमेंटला दुसरं नाव इम्प्लिकेशन आहे. आणि सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं बघा, P वन साइड एरो Q. ऑल द फॉलोइंग स्टेटमेंट्स हॅव सेम मीनिंग. कसं बघा, म्हणजे याला काय म्हटलं गेलं बघा, P implies Q if then, if P then Q, whenever, sufficient for, necessary for. हे अदर लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. implies काय, implies नंबर 1 अदर. if then तर आहे आपल्याकडे है ना, नंबर 1 implies, हे तर आपल्याकडे पहिलीच आहे if then, बरोबर. त्यानंतर whenever, त्यानंतर sufficient for, necessary for, असे 5 अदर लॉजिकल कनेक्टिव्ह आपण यूज करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी द कंडिशनल, इन द कंडिशनल स्टेटमेंट P वन साइड एरो Q. तो पहिला स्टेटमेंट आहे ना P is called antecedent and second statement is called consequent. P is called antecedent and second statement is called consequent. त्यानंतर बघा एक्झाम्पल मध्ये चाललो आपण, तोच एक्झाम्पल घेतलाय बघा. if P mango is a fruit, Q potato is a vegetable, then conditional statement can be written as if mango is a fruit then potato is a vegetable. बघा या ठिकाणी लॉजिकल कनेक्टिव्ह if आणि या ठिकाणी then है ना. if mango is a fruit then potato is a vegetable. किती लक्षात, if mango is a fruit then potato is a vegetable. if then यूज झालाय, बरोबर. आणि त्या लक्षात आलं या ठिकाणी. तर मग आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म कडे चाललो. पहिले ते म्हणताय मँगो इज अ फ्रूट, कोण म्हणताय मँगो इज अ फ्रूट, इट इज P है ना. if then म्हटल्यावर वन साइड एरो सिम्बॉल. आणि त्यानंतर ते म्हणतात पोटॅटो इज अ व्हेजिटेबल. सो Q डिनोट्स पोटॅटो इज अ व्हेजिटेबल. पहिले नंबर 1 मध्ये तुमची डेफिनेशन लक्षात आली आहे. नंबर 2 मध्ये या ठिकाणी अदर लॉजिकल कनेक्टिव्ह लक्षात आले बघा. नंबर 1 implies, नंबर 2 whenever, नंबर 3 sufficient for, नंबर 4 necessary for आणि if then तर ऑलरेडी आहेच, बरोबर. नंबर 3 मध्ये एक्झाम्पल आपण बघितलं, नंबर 4 मध्ये सिम्बॉलिक फॉर्म आपण बघितला. या 4 फॉर्मॅट मध्ये आपण प्रत्येक कंडिशनल स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. डेफिनेशन, अदर लॉजिकल कनेक्टिव्ह, एक्झाम्पल आणि सिम्बॉलिक फॉर्म. हे लक्षात, या गोष्टी जर आपण स्टोर केल्या, इट बिकम्स व्हेरी व्हेरी इझी टू रिमेंबर
कंपाऊंड स्टेटमेंट. नंबर 4 कडे चाललोय आपण. अच्छा, या ठिकाणी इक्विव्हॅलन्स ऑफ कंडिशनल स्टेटमेंट आपल्याला बघायचं. इक्विव्हॅलन्स म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट कसं इक्विव्हॅलंट असेल. या ठिकाणी बघा, इफ p one side arrow q is any conditional statement, then its equivalent statement is obtained as negation p downside arrow q, negation p downside arrow q. याला आपण असं म्हणणार बघा, p one side arrow q is logically equivalent to negation p downside arrow q, है ना. या ठिकाणी बघा, if mango is a fruit and if mango is a fruit then potato is a vegetable. या फॉर्मॅट मध्ये कसं लिहिणार, mango is not a fruit, mango is negation p ना, is not, mango is not a fruit, बरोबर. आणि डाउन साइड एरो म्हणजे काय, और. क्यू म्हणजे काय, पोटॅटो इज अ व्हेजिटेबल, पोटॅटो इज अ व्हेजिटेबल. किती लक्षात, म्हणजे these two statements have same meaning. If mango is a fruit then potato is a vegetable, and if mango is not a fruit or potato is a vegetable, they have same meaning. त्याला इक्विव्हॅलंट म्हटले गेले. काय म्हटले गेले त्याला, इक्विव्हॅलंट म्हटले गेले. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं इक्विव्हॅलन्स ऑफ कंडिशनल स्टेटमेंट कसं तयार करायचं. त्यानंतर बघा एक्झाम्पल, लेट्स गो टू द एक्झाम्पल. if price increases, conditional statement, if price increases then wages rise. म्हणजे या फॉर्मॅट मध्ये नेगेशन p डाउन साइड एरो q च्या फॉर्मॅट मध्ये बघितलं तर काय आलं बघा, इक्विव्हॅलंट कंडिशनल स्टेटमेंट, the price do not increase, negation q, or the wages rise, the price do not increase or the wages rise. इक्विव्हॅलंट कंडिशनल स्टेटमेंट आहे. याला काय म्हटले गेलंय, इक्विव्हॅलंट कंडिशनल स्टेटमेंट. किती लक्षात. ओके. त्यानंतर या ठिकाणी कंडिशनल बघा, दुसरा स्टेटमेंट एक्झाम्पल घेतो. इफ इट इज कोल्ड we wear woolen clothes, woolen clothes. If it is cold we wear woolen clothes, है ना. इक्विव्हॅलंट कंडिशनल सेट. if it is, if नाही, it is not cold, if नाही यूज करणार आपण, we are not going to use if in equivalent statement. It is not cold or we wear woolen clothes. किती लक्षात. मग ते आपण या ठिकाणी कंडिशनल स्टेटमेंट बद्दल आपण समजून घेतलेलं आहे. Now let's go to the number 4, biconditional compound statement. Name biconditional, double implication. Name काय आहे, दोन नाव आहे, biconditional or double implication. Maximum times we are going to use connectivity, connective, logical connectivity is if and only if, and symbol is both side arrow. याला कसं वाचणार आपण, both side arrow. So let's go to definition. When two simple statements are connected by word if and only if, then such a compound statement is called biconditional statement. The symbol used in biconditional statement is both side arrow. याला काय म्हणणार आपण, both side arrow. This is symbol used for biconditional statement. Number 1 definition झाली आहे. आता अदर लॉजिकल कनेक्टिव्ह समजून घेण्यासाठी नोट मध्ये बघा. फॉर डबल इम्प्लिकेशन, दुसरं नाव काय बघा, डबल इम्प्लिकेशन, biconditional or double implication statement. P both side arrow q, all the following statements have same meaning. Number 1, if and only if, तो बेसिक आहे, बरोबर. if, बरोबर ना. या ठिकाणी पहिले p implies q and q implies p. या ठिकाणी व्यवस्थित बघा बरं का. p both side arrow q is logically equivalent to, काय दिलं बघा, p implies, implies म्हणजे वन साइड एरो q, मध्ये and बघा, and म्हणजे काय, अप साइड एरो, दुसरं काय येईल मग, q वन साइड एरो. सो p वन साइड एरो q, अप साइड एरो q वन साइड एरो p. येते लक्षात. दिस इज अगेन अनदर इक्विव्हॅलन्स. हा पण इक्विव्हॅलन्स इम्पॉर्टंट आहे. व्हाईल सॉल्विंग द प्रॉब्लेम मेनी टाइम दिस फॉर्म्युला इज युज्ड. p both side arrow q is logically equivalent to p one side arrow q and म्हणजे अपसाइड एरो q वन साइड एरो p. आणि आताच आपण मागच्या याच्यामध्ये पण या ठिकाणी बघितलं होतं का p वन साइड एरो q ला आपण कसं घेणार, नेगेशन p डाउन साइड एरो q, बरोबर. आणि q वन साइड एरो p काय, नेगेशन q डाउन साइड एरो p, बरोबर ना. तर या ठिकाणी अँड ऑर च्या फॉर्मॅट मध्ये हा असेल
आणि कंडिशनल स्टेटमेंटच्या फॉर्मॅट मध्ये दोन लॉजिकल इक्विव्हॅलेंट आपण या ठिकाणी लिहू शकतो. देन वी गो फॉर एक्झाम्पल. तोच एक्झाम्पल घेतला आपण. पी मँगो इज अ फ्रूट, क्यू पोटॅटो इज अ व्हेजिटेबल. बाय कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट बघा, मँगो इज अ फ्रूट if and only if potato is a vegetable. Mango is a fruit if and only if potato is a vegetable. Mango काय आहे? Fruit if and only if potato is a vegetable. Symbolic form बघा, mango is a fruit. कोण सांगते mango is fruit? P. त्यानंतर potato is vegetable, Q. आणि if and only if हा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. if and only if या ठिकाणी बघा symbolic representation आपलं चुकलं आहे ना, there is mistake, so it should be P both side arrow Q. काय पाहिजे symbolic form? It should be P both side arrow Q. इक्विव्हॅलेन्स ऑफ बाय कंडिशनल स्टेटमेंट आताच आपण बघितलं आहे ना. या ठिकाणी इक्विव्हॅलेन्स मध्ये काय येणार आहे? P both side arrow Q is logical equivalent to P one side arrow Q up side arrow Q one side arrow P, and it is equal to, आता P one side arrow Q is logical equivalent to negation P down side arrow P, आणि Q one side arrow P is logical equivalent to P down side arrow negation of P. ओके, लॉजिकल इक्विव्हॅलेंट बघितलं. असे चार टाइपचे आपण या ठिकाणी कंपाऊंड स्टेटमेंट बघितले, बरोबर. आता याचं एक्झाम्पल या ठिकाणी बघा. बाय कंडिशनल स्टेटमेंट काय दिले बघा, प्राइस इन्क्रीजेस इफ अँड ओनली इफ द वेजेस राइज. काय बाय कंडिशनल स्टेटमेंट बघा, प्राइस इन्क्रीजेस इफ अँड ओनली इफ द वेजेस राइज. त्याचं इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट बघा काय, द प्राइस डू नॉट इन्क्रीज और द वेजेस राइज अँड प्राइस इन्क्रीजेस और द वेजेस डू नॉट राइज. म्हणजे या वेजेस डू नॉट राइज हा नेगेशन क्यू. येते लक्षात. या पद्धतीने तुम्ही बाय कंडिशनल फॉर्मॅट मध्ये पण घेऊ शकताय ना, बाय कंडिशनल हा पण लिहू शकताय ना. पी काय आहे, प्राइस इन्क्रीजेस. इफ प्राइस इन्क्रीजेस then the wages rise, and if the wages rise then price increases. असे लिहू शकतो आपण. if then च्या फॉर्मॅट मध्ये पण लिहू शकतो. there is another example बघा. by conditional statement, this is not conditional, again there is a printing miss. By conditional statement, it is cold if and only if we wear woolen clothes. Equivalent बघा in form of negation. It is cold, it is not cold बघा negation P. It is not cold downside arrow म्हणजे or. We wear woolen clothes. त्यानंतर बघा and P म्हणजे काय, and it is cold downside arrow or we do not wear woolen clothes. बरोबर ना. It is not cold म्हणजे काय, negation P. or म्हणजे काय, downside arrow. We wear woolen clothes म्हणजे काय, Q. बरोबर. and म्हणजे काय, upside arrow. It is cold म्हणजे P. or म्हणजे downside arrow. We do not पाहिजे होते या ठिकाणी. We do not wear woolen clothes म्हणजे काय, negation. बरोबर ना. या फॉर्मॅट मध्ये तुमच्या लक्षात येत असेल काय होत आहे. And this is the most important table. This is very, very, very important table. We have to remember this table. Name, logical connective, symbol. हे आपल्याला एकदम परफेक्टली लक्षात ठेवावंच लागेल. आणि नंबर 1 मध्ये कंजक्शन बघा, लॉजिकल कनेक्टिव्ह अँड बट, आणि सिम्बॉल आहे एरो हेड ऑफ साइड. नंबर 2 मध्ये आहे डिसजंक्शन, बरोबर, लॉजिकल कनेक्टिव्ह और, सिम्बॉल आहे डाउन साइड एरो. त्यानंतर नंबर 3 मध्ये आहे कंडिशनल, इफ देन, वन साइड एरो. नंबर 4 मध्ये आहे बाय कंडिशनल, इफ अँड ओनली इफ, बोथ साइड एरो. आणि दिस इज नॉट कंपाऊंड स्टेटमेंट, बट नेगेशन आपण या ठिकाणी लक्षात ठेवतोय. नेगेशनला कंपाऊंड स्टेटमेंट नाही म्हटलं गेलंय. नेगेशन इज अनदर पार्ट ऑफ. सो नेगेशन, नॉट आणि सिम्बॉल सिमिलॅरिटी साइन. इथे लक्षात. या ठिकाणी इथपर्यंत आपण कंपाऊंड स्टेटमेंटचे चारही पार्ट आणि त्याचे कनेक्टिव्ह आणि सिम्बॉल आपण या ठिकाणी लक्षात ठेवले, समजून घेतले. बरोबर, मस्ट आहे लक्षात ठेवणं. सो नाउ लेट्स गो टू ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. मग आपण पुढच्या कन्सेप्ट कडे चाललोय. व्हॉट इज नेक्स्ट कन्सेप्ट?
इट इज द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. सो बघा या ठिकाणी फर्स्ट द कंजंक्शन स्टेटमेंट, लॉजिकल कनेक्टिव्ह अँड बट अँड सिम्बॉल एरोहेड अपसेट. आता या ठिकाणी व्यवस्थित बघा, दिस टेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता या ठिकाणी बघा का आपल्याला ट्रिक्स लक्षात ठेवायची. काय ट्रिक्स लक्षात ठेवणार? फॉर कंजंक्शन स्टेटमेंट TTST. व्हॉट इज TTST म्हणजे काय? T upside arrow T will give result T. T upside arrow T will give result T. T upside arrow T असेल तर T, otherwise false. म्हणजे रिझल्ट विल बी आयदर ट्रू ऑर फॉल्स. रिझल्ट काय असणार आहे? आयदर ट्रू ऑर फॉल्स. याच्या पलीकडे रिझल्ट नसणार आहे. सो इट विल बी आयदर ट्रू ऑर फॉल्स. आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल हे या ठिकाणी बघा सिंपल स्टेटमेंट आहे PQ आणि P अपसाइड एरो Q ने जॉइन केलंय. तर बघा याला व्हेरिएबल म्हटले गेलंय. P इज कॉल्ड फर्स्ट व्हेरिएबल, Q इज कॉल्ड सेकंड व्हेरिएबल. हा टेबल बनवताना या ठिकाणी बघा पहिल्या व्हेरिएबल मध्ये बघा फर्स्ट ट्रू सेकंड ट्रू TT आणि त्यानंतर F आणि F TTFF आपण लक्षात ठेवा. आणि इथे बघा TF है ना, हे आपल्याला या पद्धतीने आपल्याला लिहायचं कंपल्सरी. का बरं? हे जे यांचं कॉम्बिनेशन आहे ना, हा TTचं कॉम्बिनेशन, इथं TF आहे, इथं FT आहे, इथं FF आहे. एक वेगवेगळे कॉम्बिनेशन तयार करता यावे आपल्याला. त्यासाठी आपण त्या ठिकाणी TTFFP मध्ये घेणार, TFTFQ मध्ये घेणार. आणि मग लक्षात आलं ट्रिक्स. ही ट्रिक्स आपण या ठिकाणी ब्रेन मध्ये स्टोअर करून ठेवले. बघा पहिला T, दुसरा T असेल तर रिझल्ट इज T. अदरवाइज आपण फॉल्स बोलू. अदरवाइज फॉल्स. आय का दोन्ही T नाही फॉल्स. आय का दोन्ही T नाही फॉल्स. आय का दोन्ही T नाही फॉल्स. सो दिस इज ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे TTST फॉर कंजंक्शन कंपाऊंड स्टेटमेंट. देन वी गो फॉर डिसजंक्शन कंपाऊंड स्टेटमेंट. डिसजंक्शन कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये आपण काय लक्षात ठेवतोय? डिसजंक्शन कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये या ठिकाणी आपण PQ आणि P डाऊन साइड एरो Q लक्षात ठेवलं. तर या ठिकाणी बघा तर आपण काय ट्रिक्स लक्षात ठेवणार? FF इज F म्हणजे काय? F डाऊन साइड एरो F will give result F आणि ही कंडिशन जर फुलफिल नाही झाली देन इट विल बी T. दोन्ही F असेल तर F, अदरवाइज T. दोन्ही F असेल तर F. मग बघा या ठिकाणी है ना, ठरल्याप्रमाणे पहिला P दुसरा Q, दोन्ही T, दोन्ही F आहे का नाही, दोन्ही F आहे का नाही.